सर्व मन्याड परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना जय शिवराय। मी दिलीप पाटील, शिरसगाव तालुका चाळीसगाव। शेतकरी बांधवांनो, गेल्या बऱ्याच वर्षापासून गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे, मन्याड धरणाची उंची वाढवणे या विविध विषयांवर आपण आंदोलन करतोय। आणि मुळात म्हणजे बोलण्याचं कारण असं की मी शासनाला निवेदन दिले, 2 ऑक्टोबरला निवेदन दिलं की मी शासनाला प्रशासनाला सांगितलंय तसं की 14 ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर येणाऱ्या 15 ऑगस्टला मी आत्मदहन चाळीसगाव तहसील समोर करणार आणि 9-9:30च्या दरम्यानमध्ये मी त्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे। तोपर्यंत शासन प्रशासन आपल्याशी कोणत्या पद्धतीने चर्चा करते त्यांच्यासाठी आपण सदैव तयार आहोत, त्यांना सहकार्य करायला आपण तयार आहोत। पण माझी अशी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की हा लढा, या लढ्यात आपलं सगळ्यांचं योगदान होणं हे खूप गरजेचं आहे। म्हणजे ह्या लढ्यामध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे, अशी माझी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना प्रामाणिकपणाने एक अशी माझी विनंती आहे तुम्हाला। आणि विशेष म्हणजे हा जो लढा चालू आहे आपल्या 25-30 खेड्यांचा जो विषय मन्याड परिसरातील, आता आपण तर आंदोलन करतोय, विविध निवेदनं वगैरे हे आपल्या पद्धतीने चालू आहे। पण मला तरी असं वाटतंय की आपल्या चाळीसगाव तालुक्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माजी आमदार, माजी खासदार यांनी थोडंफार ह्या आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या लढ्याला कसं यश येईल या हेतूने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे। त्यांनी जर मनात घेतलं तर आज जे सत्ताधारी असतील किंवा सत्तेच्या बाहेर जे असतील, एक जनजागरण करून हा विषय आपल्या खूप महत्त्वाचा विषय आहे। मन्याड धरणात पाणी जर आलं तर 25 गावांचा विषय। मित्रांनो, खरंच मी मनापासून सांगतो शेतकरी बांधवांना, गेल्या कित्येक वर्षापासून मन्याड धरण हे किती वेळेस भरलं हे माझ्यापेक्षा तुम्ही सगळं परिसरातील शेतकरी बांधवांना माहिती। आज आपले म्हणजे कशी अवहेलना होते, कोणत्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागतंय, जे कशा पद्धतीने हा शेतकरी बांधव जीवन जगतोय। आज आपल्या धरणात जर पाणी आलं तर आज आपला परिसर किती सुजलाम सुफलाम होऊ शकतो। जे आणि पाणी नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतं, कर्ज वाढतं, आत्महत्याचे प्रकार होतात। आणि खरंच मी ही जी शेतकऱ्यांची जी वेदना आहे ती मी खरोखर नाही पाहू शकत। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मी हा लढा प्रामाणिक लढतोय। मला ह्या लढ्यामध्ये कुठलं राजकारण किंवा कुठली निवडणूक वगैरे नाही लढवायची, मला फक्त न्याय द्यायचा आहे। आणि माझी इतके म्हणजे कळकळची विनंती सांगतो मी तुम्हाला की उद्या कदाचित जर मी तुमच्यात असेल किंवा नसेल, हा लढा तुम्ही चालूच ठेवा आणि माझा जो अंतविधी राहील मी लढेल शेवटच्या श्वासापर्यंत। माझा जो श्वास निघेल त्या श्वासामध्ये फक्त मन्याड आणि मन्याडच नाव दिसेल। मी खूप तुम्हाला म्हणजे हात जोडून विनंती करतोय मित्रांनो, तुम्ही ना हा संघर्ष चालू ठेवा। मी असेल नसेल, मी ज्या वेळेस माझा प्राण जाईल, फक्त माझा जो अंतविधी आहे तो फक्त मन्याड धरणात करावा आणि हा लढा सुरळीत चालू ठेवा, एवढी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती। जय शिवराय।